एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. ठीक आहे, त्याच्यामधला एक पॉइंट आहे आपला इंडियन हायब्रिड क्रॉप्स. ठीक आहे, त्याच्यामधला पॉइंट आहे इंडियन हायब्रिड क्रॉप्स. ठीक आहे, त्या इंडियन हायब्रिड क्रॉप्स मधला पहिला इंडियन हायब्रिड क्रॉप्स आहे व्हीट अँड राईस. व्हीट अँड राईस. ठीक आहे, काय झालं इन 1960 wheat and rice production increase tremendously. ठीक आहे, 1960च्या दशकामध्ये काय झालं, व्हीट आणि राईसचं प्रोडक्शन काय झालं, अचानक वाढलं. का वाढलं त्याच्यासाठी एक रिझन आहे. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. ठीक आहे, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग डेव्हलप सेमी डॉर्फ व्हेरायटी ऑफ व्हीट. त्यांनी काय केलं, सेमी ड्वार्फ व्हेरायटी काय केल्या, तयार केल्या. कशाच्या, व्हीटच्या. म्हणजे ड्वार्फ व्हेरायटी त्यांनी काय केल्या, तयार केल्या. ठेंग्या व्हेरायटी काय केल्या, व्हीटच्या त्यांनी तयार केल्या. त्यामुळे काय झालं होतं, त्या व्हीटच्या प्रोडक्शन मध्ये काय झालं होतं, अचानक काय झालं होतं, इन्क्रीजमेंट झालं होतं. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की द सोनालिका अँड कल्याण सोना आर two of hybrid variety developed in India. ठीक आहे, काय सोनालिका आणि कल्याण सोना हे काय आहे, दोन हायब्रिड व्हेरायटी पैकी दोन हायब्रिड व्हेरायटी आहे. टोटल हायब्रिड व्हेरायटी आहे व्हीटच्या, त्यापैकी दोन हायब्रिड व्हेरायटी आहे. कोणत्या, सोनालिका आणि कल्याण सोना, जे डेव्हलप केल्या कुठे, इंडियामध्ये. ठीक आहे, सिमिलरली IR8 is the hybrid variety of rice developed in Erie. ठीक है, developed in Erie. International Rice Research इन्स्टिट्यूट. ठीक आहे, कुठे डेव्हलप करण्यात आले ते, इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये राईसची एक हायब्रिड व्हेरायटी तयार करण्यात आली, ज्याला आपण IR8 म्हणतो. सोबतच राईसची एक आणखी एक व्हेरायटी तयार करण्यात आलेली आहे, टायचंग काहीतरी नंबर आहे त्याचा, आणि ते तयार करण्यात आलेली आहे तायवान मध्ये. ठीक आहे, कुठे तयार करण्यात आली, तायवान मध्ये तयार करण्यात आली. अँड देन इंट्रोड्यूस इन इंडिया. आणि त्यानंतर काय करण्यात आली, ते इंडियामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. ठीक आहे, अशा प्रकारच्या काय करण्यात आल्या, हायब्रिड व्हेरायटी तयार करण्यात आल्या. त्यामुळे काय झालं, व्हीट आणि राईसचं प्रोडक्शन काय झालं, इन्क्रीज झालं. ठीक आहे, समजलं काय सांगितलं आपण. 1960 मध्ये व्हीट आणि राईसचं प्रोडक्शन अचानक काय झालं, वाढलं. त्याच्यासाठी कारण होतं कोण, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. का, कारण त्यांनी काय केलं होतं, सेमी डॉर्फ व्हेरायटी तयार केल्या होत्या. कशाच्या, व्हीटच्या आणि राईसच्या. ठीक आहे, व्हीटची व्हेरायटी आहे कोणती, हायब्रिड व्हेरायटी सोनालिका आणि कल्याण सोना, जे इंडियामध्ये तयार करण्यात आली होती. ठीक आहे, त्याचबरोबर राईसच्या सुद्धा सेमी डॉर्फ व्हेरायटी तयार करण्यात आल्या. IR8 जे इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथे तयार करण्यात आली. आणि टायचंग काहीतरी नंबर आहे त्याचा, टायचंग. ठीक आहे, ही सुद्धा काय आहे, एक हायब्रिड व्हेरायटी आहे. कशाची, राईसची, जी कुठे तयार करण्यात आली, तायवानमध्ये तयार करण्यात आली. आणि त्यानंतर काय करण्यात आलं, इंडियामध्ये त्याला आणण्यात आलं. ठीक आहे, त्याचबरोबर काय आहे, जया, रत्ना आणि पद्मा ह्या आणखी व्हेरायटीज आहेत. कशाच्या, राईसच्या, जे इंडियामध्ये नंतर तयार करण्यात आल्या. ठीक आहे, कुठे, इंडियामध्ये तयार करण्यात आल्या. जया, रत्ना आणि पद्मा ह्या राईसच्या काही यांच्या नंतर तयार करण्यात आलेल्या काय आहे, व्हेरायटी आहे. ठीक आहे, हे झालं राईस, इंडियन हायब्रिड क्रॉप, व्हीट आणि राईस. त्यानंतर नेक्स्ट इंडियन हायब्रिड क्रॉप आहे कोणतं, शुगर केन. ठीक आहे, नेक्स्ट आहे शुगर केन. शुगर केन मध्ये आपण सांगू शकतो दोन व्हेरायटी आहे. एक आहे
सॅक्रम बार्बेरी, ठीक आहे. सॅक्रम बार्बेरी नावाची एक काय आहे, शुगर केनची व्हेरायटी आहे, जी नेटिव्ह आहे कुठली, नॉर्थ इंडिया. म्हणजे ती नॉर्थ इंडियामध्येच काय करते, ग्रो करू शकते. ठीक आहे. नॉर्थ इंडियाची काय आहे, नेटिव्ह आहे, तिथेच ती पहिल्यांदा पाहायला मिळाली. ठीक आहे. सॅक्रम बार्बेरी. ठीक आहे. त्यानंतर दुसरी एक व्हेरायटी आहे सॅक्रम ऑफिसिनॅरम. ठीक आहे. ही नेटिव्ह आहे साऊथ इंडिया. म्हणजे ही कुठे, साऊथ इंडियामध्ये चांगल्या रीतीने काय करू शकते, ग्रो करू शकते. सॅक्रम बार्बेरी ही नॉर्थ इंडियामध्ये चांगल्या रीतीने ग्रो करू शकते. जर ऑफिसिनॅरम आपण नॉर्थ इंडियामध्ये नेली लावायला तर तिथे ते ग्रो करणार नाही. ठीक आहे. आणि नॉर्थ वाली म्हणजे हेच बार्बेरी जर साऊथ मध्ये आणली तर ते काय होणार नाही, ग्रो होणार नाही. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला एक कॅरेक्टर पाहायला मिळाले, काही डिझायरेबल कॅरेक्टर होती सॅक्रम ऑफिसिनॅरम मध्ये. काय होतं त्याच्यामध्ये, हॅज थिकर स्टेम. ठीक आहे. सॅक्रम ऑफिसिनॅरमची स्टेम कशी होती, जाड होती. आता ऊस आहे म्हटल्याच्या नंतर ऊसाची स्टेम कशी लागणार आपल्याला, जाड लागणार. तेव्हाच आपले प्रोडक्शन काय होणार, जास्त होणार, त्याचा वेट काय होणार, जास्त होणार. ठीक आहे. बघा ऑफिसिनॅरम मध्ये एक कॅरेक्टर मिळालं की त्याची स्टेम कशी होती, जाड होती, सोबतच हाय शुगर कंटेंट, आणि त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण पण कसं होतं, जास्त होतं. पण हे नॉर्थ इंडियामध्ये आपण ग्रो करू शकत होतो का, बट नॉट ग्रो इन नॉर्थ रिजन. ठीक आहे. ते नॉर्थ रिजन मध्ये ग्रो होऊ शकत नव्हती. मग काय केलं आपण, हे जे दोन व्हेरायटी आहे सॅक्रम बार्बेरी, सॅक्रम ऑफिसिनॅरम, यांचं काय केलं आपण, हायब्रिडायझेशन केलं. हायब्रिडायझेशन केल्याच्या नंतर काय केली, एक न्यू व्हेरायटी डेव्हलप केली, न्यू हायब्रिड व्हेरायटी डेव्हलप केली. या दोघांचं कॉम्बिनेशन असणारी. बरोबर आहे. म्हणजे काय, आता नवीन व्हेरायटी कशी राहणार, शुगर कंटेंट पण जास्त राहणार. ठीक आहे. शुगर कंटेंट हाय राहणार. ऑफिसिनॅरम मधलं कॅरेक्टर स्टेम पण कशी राहणार, थिक राहणार. कोणामधलं कॅरेक्टर आहे, ऑफिसिनॅरम मधलंच कॅरेक्टर आहे, थिकर स्टेम आणि हाय शुगर कंटेंट. हे ऑफिसिनॅरम मधले डिझायरेबल कॅरेक्टर. आणि सॅक्रम बार्बेरी मधलं कोणतं, ग्रो इन नॉर्थ इंडिया, ग्रो इन नॉर्थ रिजन. ठीक आहे. दोघांचं कॉम्बिनेशन केलं, याच्यामधले हे कॅरेक्टर आणि याच्यामधलं कोणतं, नॉर्थ इंडियामध्ये ग्रो करण्याची क्षमता. मग असं एक नवीन व्हेरायटी तयार झाली की ज्याच्यामध्ये शुगर कंटेंट पण जास्त होता, स्टेम पण जाड होती, आणि जे नॉर्थ इंडियामध्ये ग्रो पण करत होतं. ठीक आहे. अशा हायब्रिड व्हेरायटी आपण तयार केल्या कोयम्बतूर मध्ये, म्हणून त्याचे नाव देण्यात आले को 490, को 423, 453 अशाच काहीतरी आहेत. तिसरं इंडियन हायब्रिड क्रॉप आहे मिलेट्स. ठीक आहे. मिलेट्स, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका हे सगळे काय होतात, इन्व्हॉल्व्ह होतात. मग त्याच्यामध्ये आपण मेज घेऊ. मेजची एक हायब्रिड व्हेरायटी तयार केली, ज्याचं नाव आहे गंगा 3. ठीक आहे. त्यानंतर परत आपण जवारची एक हायब्रिड व्हेरायटी तयार केली, ज्याचं नाव होतं को 12. ठीक आहे. त्यानंतर बाजरीची सुद्धा हायब्रिड व्हेरायटी तयार केली, त्याचं नाव आहे निफाड. ठीक आहे. अशा हायब्रिड व्हेरायटी तयार केल्या. या हायब्रिड व्हेरायटी मध्ये काय काय कॅरेक्टर होते, ते कशा होत्या, हाय इल्डिंग, बरोबर आहे, जास्त उत्पादन देणाऱ्या होत्या, आणि रेझिस्टन्स टू वॉटर स्ट्रेस. ठीक आहे. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. म्हणजे कमी पाणी असलं तरी सुद्धा त्यांची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होत होती आणि चांगलं उत्पादन मिळवून देत होते आपल्याला त्या. ठीक आहे. ह्या होत्या हायब्रिड व्हेरायटी मेज, ज्वार आणि बाजरीच्या. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत हायब्रिड व्हेरायटी किंवा हायब्रिडायझेशन फॉर द डिसीज रेझिस्टन्स प्लांट. बरोबर आहे. म्हणजे हायब्रिडायझेशन करणार आहोत आपण कशासाठी, रोग प्रतिकार क्षमता असणारे प्लांट तयार करण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे ज्यांच्यावर वेगवेगळे डिसीजेस येणार नाही, डिसीज फ्री प्लांट तयार करण्यासाठी आपण काय करणार, हायब्रिडायझेशन करणार. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्लांट ब्रीडिंग फॉर डिसीज रेझिस्टन्स.
प्लांट ब्रीडिंग फॉर डिसीज रेजिस्टन्स. नेक्स्ट पॉइंट आपला प्लांट ब्रीडिंग फॉर डिसीज रेजिस्टन्स, ज्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे सम डिसीजेस कॉज इन द प्लांट. ठीक आहे, काय डिसीजेस पाहू जे प्लांटला काय होणारे डिसीजेस आहे, ज्याच्यामध्ये पॅथोजन असतो. पॅथोजन म्हणजे काय, फॉरेन एजंट दॅट कॉज डिसीजेस. ठीक आहे, त्याला आपण पॅथोजन म्हणणार. पॅथोजन कोणते आहे आणि त्यांच्यामुळे होणारे डिसीज कोणते आहेत ते काय करू आपण पाहून घेऊ. ठीक आहे, मग पहिला पॅथोजन आहे सपोज फंजाय आहे. ठीक आहे, बुरशी आहे. बुरशीमुळे काही डिसीजेस होतात कशामध्ये, प्लांटमध्ये. ठीक आहे, तर मग ते पाहू कोणते आहेत, ज्याच्यामध्ये आहे ब्राऊन रस्ट ऑफ व्हीट. ठीक आहे, याचे फोटोग्राफ्स ऍड करतो मी. ठीक आहे, व्हिडिओमध्ये ऍड करतो किंवा शेवटी दाखवतो काय असतात ते ब्राऊन रस्ट, किंवा तुम्ही इंटरनेटवर सर्च मारू शकता ब्राऊन रस्ट ऑफ व्हीट. ठीक आहे, ज्याला आपण बहुतेक मराठीमध्ये तांबेरा म्हणतो. गव्हाचे जे लीव्ज असतात त्याच्यावर खूप असा ब्राऊन कलरचा काय होतो, रस्ट येतो. रस्ट म्हणजे एक प्रकारचे काय येते, त्याच्यावर आपण सांगू शकतो की जंग चढल्यासारखं, गंज चढल्यासारखं वाटते त्याच्यावर. ठीक आहे, ब्राऊन रस्ट ऑफ व्हीट. त्यानंतर त्याच्यामध्येच अजून आहे रेड रॉट इन शुगर केन. ठीक आहे, रेड रॉट सुद्धा आपल्याला माहित आहे काय असते ते, ऊसामध्ये आपल्याला एक लाल कलरची रेष पाहायला मिळते, किंवा ऊसाच्या लीव्स मध्ये सुद्धा लाल कलरची एक रेष असते, त्याला आपण रेड रॉट म्हणतो, जे फंजायमुळे होते किंवा बुरशीमुळे होते. ठीक आहे, त्यानंतर आहे आणखी याच्यामध्ये सांगू शकतो आपण 2-3 आहेत. ठीक आहे, ते पाहून घ्या, बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आणखी बॅक्टेरियामुळे होणारे. ठीक आहे, बॅक्टेरियामुळे होणारे कोणते आहे, ब्लॅक रॉट आहे. ब्लॅक रॉट इन पोटॅटो. ठीक आहे, आलूच्या याच्यामध्ये ब्लॅक कलरचा रॉट म्हणजे काय, ब्लॅक म्हणजे ते लीव्स त्याचे काय होतात, जळल्यासारखे दिसतात, आपल्याला काळे पडतात. ठीक आहे, इथे सुद्धा एक आहे बहुतेक ब्लॅक रॉट किंवा लेट ब्लाइट लीफ इन पोटॅटो. ठीक आहे, लेट ब्लाइट लीफ, त्याच्यामध्ये सुद्धा ते तशाच प्रकारचे काहीतरी काळ्या कलरचे लीव्स होतात, त्याचे कर्व होतात. ठीक आहे, त्यानंतर हे बॅक्टेरियामुळे ब्लॅक रॉट इन पोटॅटो. ठीक आहे, नेक्स्ट आहे याच्यामध्ये आणखी व्हायरल डिसीजेस आहे. सपोज व्हायरसमुळे होणारे, त्याच्यामध्ये आहे टोबॅको मोझाईक व्हायरस. टोबॅको मोझाईक व्हायरस. ठीक आहे, टोबॅकोचं जे प्लांट असते त्याच्या लीव्स वर काय असतात, खूप सारे डॉट पडतात, कशामुळे, त्या व्हायरसमुळे. ठीक आहे, आणि त्या डिसीजला आपण म्हणतो टोबॅको मोझाईक व्हायरस. अशा प्रकारचे काय आहे, खूप सारे डिसीजेस आहे जे प्लांटवर आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात, प्लांटवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, मग या डिसीजच्या अगेन्स्ट त्या प्लांटमध्ये स्वतःहून रेजिस्टन्स पॉवर आपल्याला काय करायचं आहे, निर्माण करायचं आहे, ते आपण प्लांट ब्रीडिंगच्या माध्यमातून करू शकतो. म्हणजे असं प्लांट तयार करायचं आहे की ज्याच्यामध्ये स्वतःहून या डिसीजला प्रिव्हेंट करण्याची काय असली पाहिजे, प्रतिकार क्षमता असली पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे डिसीज त्याच्यावर आले नाही पाहिजे, असे प्लांट आपण काय करतो, प्लांट ब्रीडिंगच्या माध्यमातून तयार करतो. ठीक आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे प्लांट ब्रीडिंग, मेन ऑब्जेक्टिव्ह आहे कशाचा, मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग फॉर द डिसीज रेजिस्टन्स प्लांट इज टू डेव्हलप inherent quality in plant to prevent disease causing pathogen. ठीक आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्लांट ब्रीडिंग फॉर डिसीज रेजिस्टन्सचा मेन उद्देश काय आहे की असे प्लांट तयार करणं की जे स्वतःहून काय करणार, डिसीज कॉझिंग पॅथोजनला काय करणार, प्रिव्हेंट करणार. म्हणजे त्यांच्यावर फंजायला ते येऊ देणार नाही आणि त्या फंजापासून होणारे हे डिसीज होऊ देणार नाही. ठीक आहे, बॅक्टेरियाला त्यांच्यावर येऊ देणार नाही आणि त्या बॅक्टेरियामुळे होणारे हे डिसीज सुद्धा त्यांना होणार नाही. अशा प्रकारचे प्लांट तयार करणं हेच मेन उद्देश आहे कशाचा, प्लांट ब्रीडिंग फॉर द डिसीज रेजिस्टन्सचा. ठीक आहे, आणि तशा प्लांटला आपण काय म्हणू शकतो, प्लांट ब्रीडिंग फॉर द डिसीज रेजिस्टन्स. ठीक आहे, जे प्लांट आहेत त्याच्यामध्ये काय डिसीज रेजिस्टन्सची काय आहे, क्षमता आहे. ठीक आहे, सिंपल आहे. हायब्रिडायझेशन टेक्निक जी आहे, जी नॉर्मल हायब्रिडायझेशन होतं तसंच याचं सुद्धा हायब्रिडायझेशन केलं जाते. याच्यामध्ये एक वाईड व्हेरायटी राहणार ज्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स पॉवर राहणार आणि दुसऱ्या हाय एल्डिंग व्हेरायटी राहणार. त्यांचं हायब्रिडायझेशन करून काय केलं जाते, एक नवीन व्हेरायटी तयार केली जाते ज्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर आहे. बरोबर, डिसीज रेजिस्टन्स ॲबिलिटी पण राहणार आणि
व उत्पादन क्षमता पण त्याची जास्त राहणार. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे डिसीज रेजिस्टन्स फॉर द पेस्ट. ठीक आहे. पेस्ट, इन्सेक्ट पेस्ट जे असते, इन्सेक्ट पेस्ट मध्ये आपण काय सांगू शकतो, 2 प्लांट घेणार ज्याच्यामध्ये इन्सेक्ट पेस्टची रेजिस्टन्स ॲबिलिटी आहे आणि एक आहे उत्पादन जास्त असणार, त्या दोघांचं काय करणार, हायब्रिडायझेशन करणार. इन्सेक्ट पेस्टची रेजिस्टन्स ॲबिलिटी कशी असू शकते की काही पिकं आपण पाहतो, काही प्लांट आपण पाहतो की त्याच्या लीव्हजवर हेअर असतात किंवा काहीचे लीव्ज स्टिकी असतात, बरोबर आहे. ते हेअरी लीव्ज असल्यामुळे त्याच्यावर इन्सेक्ट काय होऊ शकत नाही, व्यवस्थित राहू शकत नाही, बरोबर आहे. ते त्याच्यामध्ये काय होतात, अडकतात. अशा प्रकारचे जे कॅरेक्टर असतात ते कशासाठी झालेले असतात, डेव्हलप झालेले असतात टू रेजिस्टन्स अगेन्स्ट द पेस्ट. ठीक आहे. कॉटन मध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यावर बारीक लीव्जवर काय होतात, छोटे छोटे हेअर्स पाहायला मिळतात. ते कशासाठी आहे, रेजिस्टन्स अगेन्स्ट द पेस्ट, इन्सेक्ट पेस्ट, बरोबर आहे. त्याला खाणारे जे कीटक असतात त्याच्या अगेन्स्ट काय आहे, ते रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप झालेला आहे. मग तसे पॉवर आपण काय करू शकतो, हायब्रिडायझेशनच्या टेक्निक मधून डेव्हलप करू शकतो. ठीक आहे. प्लांट ब्रीडिंग मध्ये आपण पाहिलं होतं, एक होतं प्लांट ब्रीडिंग मध्ये आपण पाहिलं ए हायब्रिडायझेशन. ठीक आहे. आता बी आहे, बी पॉइंट त्याच्यामधला म्युटेशन ब्रीडिंग. ठीक आहे. बी पॉइंट आहे म्युटेशन ब्रीडिंग. म्युटेशन ब्रीडिंग काय असते ते पाहून घेऊ आपण. म्युटेशन काय आहे, म्युटेशन इज द सडन चेंज इन द जीनोटाइप ऑकर नॅचरली. सडन चेंज इन जीनोटाइप means DNA occur naturally. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, म्युटेशन म्हणतो. अचानक डीएनए मध्ये जो बदल आलेला असतो त्याला आपण काय म्हणू शकतो, म्युटेशन म्हणू शकतो, जो नॅचरली येतो. ठीक आहे. इट इज इंट्रोड्यूस आर्टिफिशियली. इट इज इंट्रोड्यूस artificially by application of chemical mutagen. ठीक आहे. आपण नॅचरली म्युटेशन होते, आर्टिफिशियली सुद्धा म्युटेशन घडून आणू शकतो. कशाच्या माध्यमातून, केमिकल म्युटाजेनच्या माध्यमातून. ठीक आहे. केमिकल सबस्टन्स असतात जे म्युटेशन साठी रिस्पॉन्सिबल असतात, त्यांना आपण काय म्हणतो, म्युटाजेन म्हणतो. ठीक आहे. नॅचरल म्युटाजेन कोणते आहेत ते पाहून घेऊ आपण. पहिलं बघू नॅचरल म्युटाजेन किंवा फिजिकल म्युटाजेन म्हणतात त्याला. नॅचरल म्युटाजेन्स आहे हाय टेम्परेचर. ठीक आहे. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा आणखी आहे याच्यामध्ये आपण सांगू शकतो एक्स रे. ठीक आहे. हे काय आहे, नॅचरल म्युटाजेन आहे. यांच्या एक्सपोज मध्ये गेल्याच्या नंतर काय होतं, डीएनए मध्ये काय होतो, चेंज येतो. ठीक आहे. डीएनए मध्ये काय होतो, अचानक त्याच्यामध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतो. हे नॅचरल म्युटेशन आहे. केमिकल म्युटाजेन कोणते असतात, केमिकल म्युटाजेन्स. ठीक आहे. केमिकल आहेत ते जे म्युटेशन घडून आणतात. ठीक आहे. याच्यामध्ये आहे जसं नायट्रस ऍसिड. ठीक आहे. हे केमिकल म्युटाजेन आहे. त्यानंतर आहे EMS, ज्यालाच आपण म्हणतो इथिल मिथिल सल्फोनेट. ठीक आहे. हे सुद्धा एक केमिकल म्युटाजेन आहे. त्यानंतर मस्टर्ड गॅस आहे. त्यानंतर आहे कोल्चिसिन. ठीक आहे. ETC असे काय आहेत, केमिकल म्युटाजेन आहे. मग आपण म्युटेशनल ब्रीडिंग कशा प्रकारे करतो ते पाहू. एखादं सीडलिंग असते, रोप आहे सपोज, किंवा सीड्स आहेत सपोज. ठीक आहे. किंवा काय, सीड्स आहे, सीडलिंग और सीड्स. ठीक आहे. सीडलिंग किंवा सीड्स आहेत. यांना आपण काय करतो, केमिकल म्युटाजेनची काय करतो, ट्रीटमेंट देतो.
किंवा किंवा आपण याच्यामध्ये काय करू शकतो, यांना नॅचरल म्युटाजनच्या समोर काय करतो, एक्सपोज करतो. ठीक आहे, म्हणजे एक्सरे वगैरे. ठीक आहे, एक्सरे त्याच्यावर काय करतो, पाडतो. त्यामुळे काय होते, यांच्यामध्ये म्युटेशन होते, जीन मध्ये म्युटेशन होते, त्यांच्या जीन मध्ये म्युटेशन होते किंवा जीन म्युटेशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, जीन म्युटेशन होते त्याच्यामध्ये किंवा क्रोमोझोमल ॲबेरेशन होते. ठीक आहे, क्रोमोझोमल ॲबेरेशन म्हणजे काय, क्रोमोझोम मध्ये काय होतो, चेंज होतो. क्रोमोझोम मध्ये एखादा सेगमेंट ऍड होतो किंवा एखादा सेगमेंट डिलीट होतो. ठीक आहे, त्यामुळे यांच्यामध्ये काय होतात, नवीन कॅरेक्टर काय होतात, डेव्हलप होतात. मग हे सीड किंवा सीडलिंग आपण काय करतो, चेक करतो. कशासाठी, की त्याच्यामध्ये डिसीज रेझिस्टन्स ॲबिलिटी आली का, इन्सेक्ट रेझिस्टन्स ॲबिलिटी आली का, पेस्ट रेझिस्टन्स ॲबिलिटी आली का, उत्पादन वाढलं का. बरोबर आहे, हे सगळं चेक करतो यांच्यामध्ये. खूप सारे आपण सीड्स घेतो, खूप सारे सीड्स म्युटेशन करतो त्याच्यामध्ये, आणि म्युटेशन केल्याच्या नंतर ते सीड्स आपण ग्रो करतो, आणि ग्रो करून काय करतो, चेक करतो की कोणत्या प्लांट मध्ये आपल्याला पाहिजे असलेले कॅरेक्टर आले. म्हणजे कोणते, डिसीज रेझिस्टन्स ॲबिलिटी, डिसीज रेझिस्टन्स म्हणा, पेस्ट रेझिस्टन्स म्हणा, बरोबर आहे, इन्सेक्ट रेझिस्टन्स म्हणा, यील्डिंग म्हणा. ठीक आहे, हाय यील्डिंग म्हणा. ठीक आहे, हे सगळे कॅरेक्टर आले का चेक करतो, आणि ज्या प्लांट मध्ये ते सगळे कॅरेक्टर आले सपोज, त्यांना आपण काय म्हणू शकतो, हायब्रिड प्लांट म्हणू शकतो. आणि ते कशाच्या माध्यमातून तयार केलं आपण, म्युटेशनच्या माध्यमातून, म्हणून त्याला म्युटेशन ब्रीडिंग सुद्धा म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारे हे म्युटेशन ब्रीडिंग संपलं किंवा प्लांट ब्रीडिंग सुद्धा संपलं. प्लांट ब्रीडिंग मध्ये आपण पाहिलं हायब्रिडायझेशन आणि म्युटेशन ब्रीडिंग. ठीक आहे.